तर मित्रांनो वन सेकंड वेलकम टू माय चॅनल. तर आज तारीख आहे 9 आणि दिवस आहे शनिवार. तर आजही आपण चाललेलो आहे एका राईडसाठी इन द सेन्स आपल्याला जरा काम आहे. आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो, आपल्याला जायचं चेंबूरला का जायचं आहे? चेंबूरला आपलं जे काम चालू आहे त्याच्यासाठी मला घडी चेंबूरला जायला लागतं. पण मी बऱ्याच वेळा गेलो, पण मी ब्लॉग नाही बनवला. बोललो कशाला ब्लॉग बनवायचा. तर आज आपण ब्लॉग बनवूयात छानपैकी चेंबूरचा. तर मी तुमचं वेलकम करतो. वेलकम टू माय चॅनल पनवेलकर विशाल 3705. तर मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. तर आता आपण काय करूयात, पहिलं जाऊ. आपली गाडी खूप खराब झालेली आहे. आपण त्या दिवशी पुण्यावरून आलो तर तिला धुतली नाही, काय नाही, तशीच उभी केली आहे. तर पहिलं तिला वॉश करू. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे स्टेशनला का? कारण आपली भक्ती तिथं टायपिंग क्लासला जाते. मग तिला घ्यायचं आणि तिथून तसंच आपल्याला पुढे फॉरवर्ड व्हायचं आहे चेंबूरसाठी. तर स्टे ट्यून. भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर गाईज. तर फायनली मित्रांनो, आपण निघलोय चेंबूरसाठी. आता आपण चाललेलो आहोत चेंबूरला. आपली गाडी खूप खराब झाली होती म्हणून वॉशिंग केली. तर तुम्हाला बोनट माझा दिसत असेल, एकदम टकाटक केलेलं आहे. कारण ती एकदम घाण असली तर चालवायला पण काय मजा येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे जरा साफ केली पहिली गाडी, वॉशिंग वगैरे केली आणि आता आपण निघालो आहे. तर आत्ता आपण राईटनं आपण पोचलेलो आहोत HDFC सर्कलला. आता इथनं आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. तर आता आपण आलेलो आहोत ओल्ड पनवेलला आणि आमच्या ब्रिजच्या खाली तुम्ही पाहू शकता सुंदर प्रकारे इथं ड्रॉइंग बनवलेली आहे मुलांनी. आणि ब्रिजच्या खालच्या बाजूला कलर पण एकदम मस्त पद्धतीने मारलेलं आहे बघा, लांबपर्यंत तसंच केलेलं आहे. आणि आता आपण आलो ओल्ड पनवेलमध्ये आहोत आपण. आणि इथं लेफ्ट साईडला वडाले लेक आहे. तर हे बघा, आपण बघू शकता लेफ्ट साईडला हा वडाले लेक आहे. संध्याकाळी इथे खूप जण असतात आणि एकदम मजा येते. मित्रांनो, तुम्ही जे समोर पाहू शकता आपलं महानगरपालिकेचं काम किती सुंदर पद्धतीने चालू आहे. खूप मोठी पालिका बनवायला घेतलेली आहे गाडीमध्ये. आणि इथे बघा लांब आहे ते. चाललोय आता आपण तिथेच. हे आपली पनवेलची महानगरपालिका होणार आहे त्या साईडला. आता आपण गार्डन हॉटेलच्या सिग्नलला उभे आहोत. आत्ता एकदम तुम्हाला क्लिअरली दिसेल आपली पालिका. बघा काय मस्त काम चालू आहे. मला वाटतं आता ही थोड्या दिवसामध्ये आपली पनवेल महानगरपालिका हे नवीन शाखा चालू होणार. जुन्या बंद होतील. आणि ॲनिमल रेस्क्यू व्हॅन आहे, डिफेन्स ऑफ ॲनिमल ऑफ इंडिया. चला मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट आता आपल्या मुंबई सायन हायवेला भेटतो. आपला पनवेल सायन जो हायवे. कारण आता मला पुढे जराशी ट्रॅफिक लागेल कळंबोलीला. तर जेव्हा मी फ्री हायवेला जाईल तेव्हा तुम्हाला भेटतो गाईज. स्टेट येऊन. तर गाईज, मी तुम्हाला सांगितलं नाही, आज आम्ही लोक चाललो आहोत थोडंसं फेरफटका मारण्यासाठी. चेंबूरला आपल्याला काम होतं तर आपण चेंबूरला चाललेलो आहोत. पण आता प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे की मला वाशीला देखील जायचं आहे. आणि माझ्यासोबत आहे माझे पप्पा, जे माझे नॅव्हिगेशन आहेत. आणि इथे मागे आहेत आपले 2 शूटर, गज्जूभाई, सिद्धूभाई. ही आमची ब्लॅक कोरियन गर्ल सपना आहे का नाही, ही सपना. आणि ही माझी बोल बच्चन मम्मी. तर चला आता आपण चाललो आहोत मस्तपैकी हसत खेळत जाऊया, लोकांना त्रास देऊया आणि आपापल्या घरी परत येऊया. ठीक आहे मित्रांनो. राईट नाव आता आपण आलेलो आहोत कोपरा गावाच्या इथे. हे कामोटा, खारघर, कोपरा सगळ्यात मेन जे मधला जो स्पॉट आहे तो कोपरा विलेज आहे. आणि आता आपण तिथे जवळच आलेलो आहे. लेफ्ट साईडला आपण पाहू शकता की पूर्ण खाडी आहे. तर हीच खाडी आपल्याला वाशी वगैरे जो आपला जो अरेबियन सी आहे त्याला कनेक्ट होती. आणि समोरच्या मोठ्या मोठ्या आपल्याला बिल्डिंग दिसत असतील माझ्या फोनमध्ये, ते खारघर आहे. तर चलो, काय सुंदर दिसते मर्सिडीज GLA. मी झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, पण बाई सुसाट आहे. लांबून असं वाटेल की बली न गेली आहे, पण एकदम मस्त कार आहे, फ्लॅट एकदम. तर आता आपण आलेलो आहोत खारघरमध्ये. मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसल्या म्हणजे खारघर आलं. तर मित्रांनो, राईट साईडला तुम्ही पाहू शकता जी बिल्डिंग आहे, तर लँडमार्क काय सुंदर आहे. एकदम काचेची बिल्डिंग बांधलेली आहे. खारघरमध्ये हीच खासियत आहे, खूप भारी भारी बिल्डिंग आहे. ते बघा, ही लेफ्ट हँड साईडला, आपल्या राईट साईडला हिरानंदानी सुद्धा आहे. मस्त वाटतं खारघरमध्ये. आणि आजचं क्लायमेट पण एकदम असं ऊन जास्त आहे, त्याच्यामुळे एकदम असं ब्राईट झालेलं आहे बाहेर. चला आता आपण बघूयात वाशीला जाऊपर्यंत आपल्याला काय काय बघायला भेटते.
फायनली आलेलो आहोत बेलापूरच्या सिग्नलला. आता हा समोरचा तुम्ही बोर्ड बघू शकता. इथनं नवी मुंबई एअरपोर्टला जायला लेफ्ट साईडला आहे, वाशीला स्ट्रेट, ठाणा स्ट्रेट आणि नेरूळ MIDCला पण स्ट्रेट लिहिलेलं आहे. आणि राईट साईडला आपण पाहू शकता आपली नवी मुंबई महानगरपालिका आणि आपला तिरंगा किती छान पद्धतीने लहरतोय तेही पाहून घ्या. आता आपण जाणार आहोत पाम बीचवर. आपण पाहू शकता की आपला झेंडा किती सुंदर पद्धतीने फडकतोय. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर आत्ता आपण आलेलो आहोत पाम बीच रोडला. हा नवी मुंबईचा फास्टेस्ट रूट आहे. इथनं वाशीला जायला कमी वेळ लागतो आपल्याला आणि जे आपल्याला ट्रॅफिक भेटते नेरूळ बेलापूरला ती ट्रॅफिक कट होती डायरेक्ट. तर चला आता जाऊया आपण पुढे. आता आपण पोचलेलो आहोत वाशीला आणि ही बिल्डिंग काय सुंदर वाटते. आपण एकदा चेकआउट करा. मला वाटतं हिच्यामध्ये 35-40 माळ्या असतील. आणि आता आपण सिग्नल सुटायची वाट बघतोय आणि सिग्नल सुटला आहे. तर चला आता आपण सिग्नल क्रॉस करूया तर आपल्या डेस्टिनेशनवर पोचूयात. नवी मुंबई महानगरपालिकेची रोड क्लिनिंगची गाडी खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये खूप फीचर आहेत. मी कधी फुर्सतमध्ये भेटले मला तर दाखवाल. आणि लेफ्ट साईडला आपण पाहू शकता वाशी स्टेशन आहे. व्हाईट कलरची जी बिल्डिंग आहे ती. आणि आपण आता वाशीचा ब्रिज क्रॉस करतोय आणि आपण थोडक्यामध्ये आपण जाणार सानपाड्यामध्ये आणि आपल्याला कोपरखेरणा रोडला जायचं. इथून स्ट्रेट दाखवतोय मॅप मला. तर काय आता आपण आपल्या गाडीला टॉपअप केलेलं आहे. तिला भूक लागली होती, तिला आपण डिझेल खाऊ घातलंय आणि आता आपण निघालो आपल्या डेस्टिनेशन जवळ. आलोय आपण वाशीमध्ये. तर आता पुन्हा एकदा आपण पाम बीच रोडवर आलोय. इथनं आपल्याला 1.5 किलोमीटर दाखवते आपली डेस्टिनी. आता इथं आपल्याला खूप लक्ष देऊन गाडी चालवायला लागते कारण रिक्षावाला कुठून पण घुसतोय पटकन. आता काका आलेले जोमात. स्टँड साईडला आपण पाहू शकता ढोलक्या ठेवल्यात विकायला. बारीकशाच्या ढोलक्या आहेत, बारीक बारीक. आणि हा रोड पण एकदम छान वाटतो, एकदम साफसुथरा आणि मोकळा. फायनली आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे आज. आपली गँग चालली एकाच्या मागे एक. मी वाशीवरनं चाललोय चेंबूरला आणि आपण गाडी पाहू शकता. ही पोर्शाची गाडी आहे, GT लिहिलेली आहे. त्या स्पेलिंग खूप छोटी आहे त्याच्यामुळे मला वाचता येत नाही आहे, पण एकदम सुंदर कार आहे. मला असं वाटतं ही पोर्शा 911च आहे आणि तिचा नंबर पण 6911 आहे. जी आता ISPLला जगत सरकारला गाडी भेटली तीच गाडी आहे असं वाटतंय, पण ती रेड होती, व्हाईट आहे. एक अप्रतिम काय भारी गाडी वाटते यार. पोर्शा GTS लिहिलेलं आहे तिच्यावर. तर राईट नाव आता आपण आहोत वाशीच्या ब्रिजवरती आणि आता आपण जाणार आहे मानपूर खाडीच्या ब्रिजवरती. मस्तपैकी आम्ही काय केलं माहिती आहे का, भूक लागली होती तर बिर्याणी एकदम अशी हडसवली, धनाधन बिर्याणी हडसवली सगळ्यांनी. आता निघालो चेंबूरच्या दिशेने. तर चला आता तुम्हाला चेंबूर पण दाखवतो आज. तर आपण लेफ्ट हँड साईडला पाहू शकता खूप सुंदर बिल्डिंग आहे ग्रीनस्केपची. बघा जर क्लिअर दिसत असेल तर. आणि आता दुपारची वेळ आहे, हायवे खाली आहे.
तर मित्रांनो आता आपण खालीच्या पुलावरती आलेलो आहोत आणि आता राईट साईडनी तर काही दिसणार नाही कारण दोन्ही साईडनी भिंती मोठ्या गेल्यात मासे पकडतात म्हणून. चला आता आपण जाऊयात पुढे चेंबूरच्या दिशेला चाललोय आपण. आता बघू चेंबूरमध्ये आपल्याला काय घ्यायला भेटतंय काय नाही. आम्ही वाशीला थोडीशी शॉपिंग केली आहे आता अजून पुढे चाललोय. बघू आता काय काय भेटते काय काय नाही. आणि मित्रांनो हा जो मानकुरचा रोड आहे हा हल्ली सतत जाम राहायला लागला आहे कारण पुढे रस्त्याचं काम चालू आहे. बरेच दिवस झाले मी खूप वेळा आलो पण हा रोड मला नेहमी एकदम पॅकच भेटला. जेव्हा जेव्हा मी कार घेऊन आलो तेव्हा हा रोड मला जामच भेटला आहे. तर इथं 20 मिनटं जातील त्यात इथं दाखवण्यासारखं काय नाही. तर आपण पुढे गेल्यावर बघू आता कसं काय. तर मित्रांनो आपण फायनली आलो आहोत पांजरापूरला आणि तुम्ही राईट हँड साईडला माझ्या पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं काय छान दृश्य बनवलेलं आहे. ह्याला काय बोलतात मला सांगता नाही येणार पण खूप जे पण बनवलं खूप सुंदर बनवलेलं आहे. किल्ला वगैरे बनवला आहे छोटासा साईडने. कारण काय झालं माहिती आहे का आता सिग्नल माझा सुटला तर ते एक्झॅक्ट सिग्नलवरतीच आहे त्याच्यामुळे मला फटाफट जसं जमलं मी तसं कॅप्चर केलं आहे मित्रांनो. आता आपण चाललेलो आहोत चेंबूर स्टेशनला. चला भेटतो तुम्हाला स्टेशनला. आणि आपण इथं वरती पाहू शकता जे मेट्रो स्टेशनला पण नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर. एकदम ढणढणीत नाव दिसतंय आणि स्टेशन रेडी झालेलं आहे. मेट्रो पण चालू आहे इथं आणि आम्ही एक्झॅक्ट मेट्रोच्या ब्रिजच्या आपल्या स्टेशनच्या खालून चाललो आहे. राईट साईडला मॉलसुद्धा झालेला आहे. पहिला हे मॉल वगैरे काय नव्हतं इथं जेव्हा आम्ही इथे राहायचो. आता हळूहळू सगळं डेव्हलप व्हायला लागलं आहे. फायनली मित्रांनो आम्ही आमच्या लहानपणीच्या आठवणीत आलेलो आहो. आम्ही आहोत डायमंड गार्डनला. या गार्डनमध्ये बघा एक तुम्ही डायमंड गार्डन नाही ते आचार्य गार्डन. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे एक जेट आहे. त्या जेटमध्ये आम्ही पहिलं खूप बसायचो. आम्ही आलो गेलो जेटमध्ये जायचो. तो जेट इथं असा शोला लावलेला आहे. तो रिटायर झालेला जेट आहे. आता आपण डायमंड गार्डनच्या बाजूनेच चाललेलो आहे. आपण आज एक धावती भेट दिली डायमंड गार्डनला बऱ्याच वर्षांनी. चला आता आपण जाऊ आचार्य गार्डनकडे. तर फायनली आपण आलो आहोत चेंबूरला आंबेडकर गार्डनजवळ. आपण पाहू शकता बाबासाहेबांचा पुतळा आहे या मैदानामध्ये. त्याचं नावच ठेवलेलं आहे आंबेडकर उद्यान. बऱ्याच वर्षांनी इथं येणं झालेलं आहे. येतो पण असं जास्त इथं थांबायला आम्हाला भेटत नाही. आणि इथं आजूबाजूला दोन्ही साईडला कपड्यांची खूप दुकान आहे. तर आपल्याला इथंच जायचं आहे. आता बघूयात कुठं गाडी लावायला भेटते आपल्याला तिथून येऊ. तुम्ही पाहू शकता इथं आपलं बुद्धविहाराचा स्तूप काय भारी आहे. तर आपण पाहू शकता की स्तूपा किती सुंदर आहे. तर चला मित्रांनो आता आपण जाऊयात थोडेसे कपडे वगैरे बघूयात. जर आवडले तर घ्यायचे नाही तर गप घरी जा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. व्हिडिओ बनवणार नव्हतो कारण आम्ही आता चाललो आहे घरी. पण अचानक कळंबोली सर्कलला आलो आणि हे पहा पाऊस चालू झालेला आहे. अचानक उन्हामध्ये पाऊस. अचानक वरती आभाळ काळा झाला आणि पाऊस पडायला लागलाय. शूटर आपल्याकडे बघतोय रिक्षावाला. चांगला पाऊस चालू आहे म्हणजे रस्ता पण ओला झालेला आहे. आणि आत्ता काय खरं नाही आपलं. आता आपली गरमी अजून वाढणार. बघा आता हो भाऊ कसा आडवा घुसायला याची घाई चालली. जीवाची गाळण करतोय नुसती. आपण पाहू शकता ठळकपणे सूर्य दिसतोय. काच खाली करत नाही पावसाचे. हा पाऊस चांगला नाही भिजण्यासाठी पाऊस नाही. हा अवकाळी पाऊस आहे. याच्यामध्ये भिजू नका आपण आजारी पडू शकतो. हा पाऊस काय चांगला पाऊस नाही आहे. बघू आता कसं काय वातावरण. आज रात्री वाट लागणार आहे असा पाऊस जर पडत राहिला तर.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी. आता वाजलेत रात्रीचे 8:30 का वाजले, मला आणखीन थोडेसं 2-3 कामं होती, मी सगळे केले आणि त्याच्यानंतर मी आता घरी आलो आहे. हे काय आजूबाजी मी तोंड पण नाही धुतलं आहे, बोललो आले पहिला व्हिडिओ आपण एंड करूयात. तर आजचा व्हिडिओ आपण काय करूयात का इथंच एंड करूयात. तुम्हाला आजचा माझा चेंबरचा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला नाही वाटला, काय असेल डाऊट असेल, क्लिअरिटी नसेल, तुम्हाला काय वाटायचं असेल, काय बोलायचं असेल तर प्लीज एक मला कमेंट करा. त्याच्यावरती मी 100% काम करायचा प्रयत्न करीन, माझी व्हिडिओ मी चांगली बनवायचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्हाला मनापासून माझं मेहनत आवडते तर मला एक लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब प्लीज गाईज सबस्क्राईब नक्की करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला पण मजा येते व्हिडिओ बनवायला. जशी पण बनवतो तुटकी ताटकी मोडकी माडकी समजून घ्या, तुमचाच भाऊ आहे, तुमचाच लेख आहे. तर आपण काय करू, आत्ताची व्हिडिओ आपण इथे एंड करू आणि परत भेटूया आपण एका चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय 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 गाईज, राईट सेफ गाय, स्टे सेफ, चला बाय, गुड नाईट.